नमस्कार महिला भगिनींनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. महिला भगिनींनो, आपल्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आलेली आहे आणि अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेले आहे. तर आता हे पैसे नेमके किती आलेले आहे आणि नेमक्या कोणत्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि त्यांना हे पैसे कधी मिळू शकणार आहेत, तर या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे महिला भगिनींनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार. तर बघा महिला भगिनींनो, की नुकतीच बातमी आलेली आहे आणि लाखो महिला भगिनींच्या खात्यावर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत काही महिला भगिनींच्या खात्यावर 512 रुपये तर काही महिला भगिनींच्या खात्यावर 800 रुपये जमा झालेले आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारचे मेसेज अनेक महिला भगिनींना मिळालेले आहे. तर नेमक्या आता ह्या महिला भगिनींनी कोणत्या आहे तर त्या बघूया आपण. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता, त्याचबरोबर त्याच काळामध्ये अन्नपूर्णा योजना सुद्धा आलेली होती आणि या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते, तर अशा महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यासंदर्भातील योजना महायुतीने आणलेली होती. त्यानुसार ही जी काही अन्नपूर्णा योजना आहे, तर या योजनेअंतर्गत 3 सिलेंडर मोफत मिळणार होते आणि यासाठी आपल्याला अगोदर काय करायचं होतं, तर ते सिलेंडर विकतच घ्यायचे होते. परंतु वर्षानंतर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार होते. त्यानुसार ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज केलेला होता आणि अर्ज मंजूर झालेला होता, तर त्यांच्या खात्यावर आता या योजनेचे एका सिलेंडरचे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येईल. आणि अनेक लाडक्या बहिणींनी मला व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा कळवलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता बघा, शुक्रवारपासूनच हे पैसे जमा झालेले आहे आणि टप्प्याटप्प्यानं म्हणजे या पुढच्या हप्त्यामध्ये अगदी 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील जे काही उर्वरित महिला भगिनी आहे की ज्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी आहेत, तर त्या महिलांच्या खात्यावर 5 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. तर होऊ शकते काही महिला भगिनींना 500 रुपये जमा होऊ शकतात, तर काही महिला भगिनींना 800 रुपये सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात. आता हे प्रमाण कसं असणार आहे की त्या काळामध्ये तुम्हाला जे काही सिलेंडर मिळालेलं आहे, तर त्याची जी काही किंमत होती, त्या किमतीला अनुसरून महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रकारचे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील. त्यामुळे होऊ शकते काही महिलांना 500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होताना दिसून येतात, तर काही महिला भगिनींना 800 रुपये सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झालेले दिसून येतील. त्यामुळे महिला भगिनींनो, आपण जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, त्याचबरोबर आपण जर अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल, तर निश्चितच आता आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होतील. आणि साधारणतः असं सांगण्यात येत आहे की 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर, म्हणजे ज्या महिला भगिनी ह्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी आहे, तर त्यांच्या खात्यावर या योजनेचा 1 हप्ता जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आलेली होती. तर महिला भगिनींनो, जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.